श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी रतनगड. तर मित्रांनो, रतनगडच्या पायथ्यापाशी असणारं हे अमृताची अनुभूती देणारे अमृतेश्वर मंदिर. तर हा एक वारसा सांगणारं मंदिर म्हणजेच प्रवरा नदीकाठचे अमृतेश्वर मंदिर. या मंदिराचे स्थापत्य शैलीच्या अंगाने घेतलेला हा छोटासा आढावा खूप जबरदस्त असं नक्षीकाम बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. तर अमृताची प्राप्ती व्हावी म्हणून देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रमंथन चालू होते आणि अख्खा समुद्र खवळला गेला आणि तिथूनच अमृताचा कुंड बाहेर पडला. या सगळ्यांच्या मध्ये त्या अमृताचा एक थेंब महाराष्ट्रातील एका जागेवर पडला आणि तिथे प्रवरा नदीची सुरुवात झाली. आणि प्रवरा नदीच्या उगमाची एक अत्यंत सुंदर कथा तिथले ग्रामस्थ आपल्याला आधी सांगत असतात. तर एका बाजूला भंडारदऱ्याचे जंगल आहे, एका बाजूला हरिश्चंद्रगडचं जंगल, तर एका बाजूला सांदनदरी आणि एका बाजूला कळसुबाई आईचं मोठं शिखर. आणि या सगळ्यांच्या मध्ये वेढलेल्या जागेमध्ये येतो तो रतनगड आणि त्या रतनगडच्या पायथ्याशी असणारं शंकराला अर्पण केलेलं अमृतेश्वरचं अतिशय सुंदर असं मंदिर म्हणजेच अमृतेश्वर मंदिर. तर चला, अशी सुंदर माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.